नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसलाय. निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंय. या पोटनिवडणुकीत हे चिन्ह कुणालाही वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचं नावही या पोटनिवडणुकीत कुणालाही वापरता येणार नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलाय. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गटानं कागदपत्र सादर केलेली होती आणि त्यानंतर काल शिवसेनेनं सुद्धा धनुष्यबाण चिन्हासाठीची कागदपत्र सादर केली. त्यानंतर निवडणूक आयोगाची 4 तास बैठक झाली. त्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला गेला. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला आणि शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगानं जाहीर केलंय. निवडणूक आयोगाचा नेमका आदेश काय आहे पाहूया. 2 गटांपैकी कुणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. दोन्ही गटांपैकी कुणालाही धनुष्य आणि बाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट त्यांना हवे असल्यास त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगानं अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकीसाठी त्यानुसार दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 1 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या गटांची नावं ज्याद्वारे त्यांना आयोगानं मान्यता दिलेली असेल आणि यासाठी प्राधान्यक्रमानं 3 पर्याय द्या, त्यापैकी कुठलाही पर्याय असू शकतो. आयोगानं मंजूर केलेले आणि उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट 3 मुक्त चिन्हांची नावं सूचित करू शकतात. त्यांच्या पसंतीचा क्रम त्यापैकी कुणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरे यांनी